महाराष्ट्रामध्ये यंदा महायुतीचं सरकार, मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपचं सरकार येणार. भाजप मेळाव्याच्या बैठकीत अमित शहांचं मोठं वक्तव्य. एका पक्षाचं महाराष्ट्रात सरकार येऊ शकत नाही, अमित शहांच्या दाव्यावर अजित पवारांचं वक्तव्य. तर शहांची भविष्यवाणी हास्यास्पद, जयंत पाटील यांची टीका. अति आत्मविश्वासामुळे आपली विकेट पडू देऊ नका, भाजपच्या मेळावा बैठकीमध्ये फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र. उद्धव ठाकरेंचा जनाधार संपल्याचीही केली टीका. लव्ह जिहादच्या तब्बल 1 लाखांपेक्षा जास्त तक्रारी, देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक दावा. अनेक प्रकरणात खोटी ओळख दाखवून लग्न झाल्याचाही उल्लेख. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मध्ये होणार. मेळाव्यासाठी तब्बल 40,000 शिवसैनिकांची आसन व्यवस्था. फुटीनंतरचा तिसरा दसरा मेळावा. घटस्थापनेपर्यंत मवियाचं जागावाटप बहुतांश पूर्ण होणार, तर दसऱ्याच्या मुहूर्तावर तिन्ही पक्ष जागावाटप जाहीर करणार. बैठकीनंतर आव्हाडांची माहिती. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुप्रिया सुळेंचं विधान. शरद पवारांचा पुन्हा एकदा अजित पवारांना धक्का. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे फुंकणार तुतारी. जुन्नरचे आमदार अतुल बेनके समर्थक देखील शरद पवारांच्या भेटीला. बदापूर प्रकरणातील फरार आरोपींना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. शाळेचे संस्थाचालक सचिव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. आरोपींवर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. ठाण्यामधल्या कळव्यातल्या सह्याद्री शाळेतल्या 38 विद्यार्थ्यांना विषबाधा. शालेय पोषण आहारातून घडलेला प्रकार. रुग्णालयामध्ये उपचार सुरू. विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातले रेशन दुकानदार आक्रमक. 1 नोव्हेंबरपासून राज्यभरात धान्य पुरवठा बंद ठेवण्याचा इशारा. मुंबई पुणे महामार्गावर प्रवाशांच्या मदतीसाठी ई शिवनेरीमध्ये आता शिवनेरी सुंदरी. एसटी महामंडळ अध्यक्ष भरत गोगावलेंची माहिती. राज्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात देखील पावसाचा जोर कायम राहणार. विदर्भ आणि कोकणामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता. उत्तर प्रदेशातल्या वाराणसीमध्ये शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्तींवरून वाद. सनातन रक्षक सेनेने 14 मंदिरांमधून मूर्ती हटवल्या. टीम इंडियाने दिमाखात कानपूर कसोटी जिंकली. 2-0 ने मालिका घातली खिशात. यशस्वी जयस्वालचं दुसऱ्या डावातही धमाकेदार अर्धशतक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.